आळंदीला 20 वर्षानंतर एवढा पाऊस, पार बाजारपेठत गाठबीट सगळा पाण्याखाली गेलाय. ही बी मशानभूमी आहे, पाण्याखाली गेली. वातावरण बघा, गावाकडचं वातावरण एक नंबर असते खरं तर. हे बघा वाडा आमचा. तर आज आपल्या बी नदीला एवढा पूर आलाय, किती पाणी आलंय वाड्याला आमच्या इकडं. मंडळी नमस्कार, गुड मॉर्निंग, जय शिवराय, जय शंभूराजे आणि जय भीम. निळा भडक आणि निळा कडक तुम्हाला जय भीम. हे माझ्या मागच्या साईडला काय दिसतंय माहितीये? हे भीमा गोरेगावचं ठिकाण आहे. या साईडला रणस्तंभ आहे, तुम्हाला दाखवतोय बघा. हे भीमा गोरेगावचा अनेकांना माहितीये. 1 जानेवारीला भरपूर मोठा कार्यक्रम असतो. या साईडला पाळणे वगैरे असतात आणि या साईडला नगर हायवे. तर मी आज इकडं का आलोय माहितीये? तर आज आपल्या भीमा नदीला एवढा पूर आलाय की पार तिकडची मशानभूमी ते इकडचं पार. मी अगदी 10 मीटर वरून या बघा, आता माझ्यापासून हे बघा हात किती अंतराव, 10 मीटर वर हे भीमा नदीला पूर बघा किती प्रकार मोठा आलाय. इकडच्या साईडला मी तुम्हाला दाखवतो. इकडची जी भीमा नदीची स्मशानभूमी आहे ना, ती पाण्याखाली गेली, अक्षरशः पाण्याखाली. आहे बघा, ही बी स्मशानभूमी आहे, पाण्याखाली गेली. आणि वारं तर एवढं लागायला लागले, पूरस्थिती निर्माण झाली आहे नदीला. आणि आळंदीला तर एवढी गर्दी आहे, बेकार परिस्थिती झाली. हे बघा किती पाणी आहे नदीला, लय अवघड झालंय. म्हणजे आपल्या रानांमध्ये इकडे तरी पाऊस नाही आला, पण डोंगरगाव साईडला ऊसांनी पाऊस पाणी आहे. आता इथं पण पाणी बिनी दिसतंय बघा, पण हे पावसाचं पाणी आहे, याचा काय वाद नाही. पण डोंगरगाव साईडला, परत पुरकेगाव, डोंगरगाव पाण्याखाली आहे मित्रांनो. आजची बातमी आहे, तरी काळजी घ्या. जे नदीच्या कडेला असतील त्यांनी काळजी घ्या. आणि पावसाळ्याचं तरी रानातली कामं नदीच्या कडेच्या लोकांनी ना समजून करा. स्थिती निर्माण झालेली आहे इकडं. आमच्या इकडं तर झालंय. तुमच्या इकडं कसं आहे, काय वातावरण, कमेंट करायला विसरू नका. तर मी हेच दाखवायला आलतो तुम्हाला आज. बस खायला प्यायला झाले जनावरांना. वातावरण बघा किती खतरनाक झालंय. विजय स्तंभ वगैरे पाहिला असेल, मी जरा जवळून दाखवतो. हे बघा पाणी, वड्यांचं, नदी नाल्यांचं पाणी चालू आहे इकडच्या साईडला. आणि म्हणजे याच्यावरून विचार करू शकता की किती पाऊस झालाय आणि किती पाणी आलंय. हे बघा आता इकडून पाणी किती, हे ढासळलंय, सगळी माती वाहून गेली खाली नदीला. आणि या साईडला पण किती, म्हणजे दोन तर गेलंय सगळं. आता हे मोटरी बिटरी, लोकांच्या मोटरी इथं स्टार्टर आहे म्हणल्यावर मोटरी पाणी खाली गेल्याच असणार ना. हे बघा आता पाणी किती जवळ आलंय, इथून बी पाणी निचरायला लागलं. हे बघा किती खळखळ खळखळ पाणी वाहते. हे बघा, म्हणजे नदीला पाणी भरपूर आले. हे बघा आता इथून आपल्याला झूम करून पण दिसन, पण आता इथल्या सगळ्या मोटरी पाण्याखाली गेल्यात भावांनो. हे बघा किती पाणी, किती बाबू, अजिबात सुधरा नाही काहीच. मी माझी काळजी घेऊनच व्हिडिओ काढतोय, टेन्शन का होऊ नका मित्रांनो. तर मला सांगायचं तात्पर्य आहे की आता हे पाईपलाईन वगैरे आहे, त्या बघा ही पाईप उघडी पडली पावसाच्या याने. तर नदीला पाणी भरपूर आलंय, काळजी घ्या. आणि आळंदी साईडला तर नदीच्या वर पाणी चाललंय, म्हणजे पुलाच्या वर पाणी चालू आहे नाही का आळंदी साईडला. तर मी तुम्हाला थोडंफार कव्हरेज घेण्याचा प्रयत्न केला. अजून गावातला वाडा बिडा दाखवायचा आहे. गावातल्या वाड्याला तर गावाकडची बारीक नदी असते का, त्याच्यापेक्षा बेकार परिस्थिती निर्माण झाली नाही का गावातल्या वाड्याला. मी व्हिडिओ ऍड करीन तो, पण काळजी घ्या. पावसा पाण्याचं जास्त फिरू नका. ह्या बघा आता मागच्या साईडला पाणीच आहे. आणि हो पुणे नगर हायवे तुम्हाला दिसत असेल. हे बघा गाड्या चालल्यात, हे पूल आहे. आणि इकडची परिस्थिती तर दाखवली की पाण्याखाली गेलंय सगळं. इकडं बी कसं वातावरण झालंय, वातावरण मस्त मस्त वाटायला लागलंय. पण आता हे पाणी जर नाहीच काय ऐकलं ना, लयच पाऊस अजूनच झाला. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, 3 आठवड्याच्या नंतर, म्हणजे 2 आठवड्याच्या नंतर पाऊस आज उघडलाय ना. आज मला व्हिडिओ टाकायला वेळ भेटलाय. म्हणजे विचार करा, आपल्या शेळ्या सुद्धा आहे ना 2 आठवडे झालं घरात होत्या, मका बिका आणून टाकायचो. आता हे बघा इकडं वर पाणी, तिकडून पुलापासून पण जवळून दाखवतो.
पुलाची शूटिंग घ्यायचंय मला. मी आता पुलाच्या साईडला चाललोय. किती मोठं म्हणजे परिस्थिती आहे तुम्हाला दाखवतो ना जवळून. हे बघा आता हे पाणी नदीतलं पाणी नाही, वरचं पाणी वाहून आलेलं आहे. पण तुम्हाला धावतो इथून जरा, इथून झूम करता येईल जरा. हे आता जरा धोका निर्माण आहे इथं, पण येतो आपल्या मित्रांसाठी थोडं दाखवायला लागेल. हे बघा कसं आहे पाणी, नुसतं गोड्याच्या वेगाने पाणी व्हायला लागले. आणि याची खोली किती असं माहितीये का, 70 ते 80 मीटर खाली, फुटच असन एवढं पाणी. आणि लय बेकार पाणी. बघा मोटरी बिटरी तुम्हाला फुट नाही सांगत. हे बघा शेतकऱ्यांच्या मोटरी पाण्याखाली चालल्यात, मोटरी पाण्याखाली येतात आता सध्याला. तर मित्रांनो काळजी घ्या तुमचे पण. जर नदीला मोटरी बिटरी असत्या, भीमा नदीच्या खालच्या साईडला कोणी राहू पारगाव दौंड या साईडला कोणी असेल तर तुम्ही मोटरी बिटरी सांभाळून चालवा. लय अवघड आहे या वर्षी पाणी. आणि आळंदीला भरपूर पाऊस आलाय. आळंदीला 20 वर्षानंतर एवढा पाऊस, पार बाजारपेठत घाट बीट सगळा पाण्याखाली गेलाय. लय खतरनाक या वर्षी पाऊस आहे. तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि आपण आता गावातला वडा दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो, आता पुढं आपला वडा आलाय. हे बघा पुढं दाखवतोय तुम्हाला. त्या साईडला वडा दाखवता नाही का, हे वातावरण बघा आमच्या इकडे कसं झालं. वडा आलाय सायकल वाली वगैरे येतात ना, तिथं वडा दाखवतो. हे बघा वडा आमचा. 2 मिनिटं तुम्हाला दाखवतो गाडी साईडला घेऊन. किती पाणी आलंय वड्याला आमच्या इकडं त्या साईडला. आणि इथं समोरून झूम करून बघा, तर इकडं स्मशानभूमी खाली कमान वगैरे दिसते ना, ते स्मशानभूमी. तर तिथं पाणी भरपूर पाणी, म्हणजे खतरनाक विषय झालाय. अख्खी स्मशानभूमी भूमी पेरण्याच्या पाण्याखाली आमच्या. आणि हे बघा एकेकाळी काही पाणी नसतं या नदीला वड्याला. इकडून आलो आता या साईडला बघा, तुम्हाला दाखवतो वातावरण. बघा गावाकडचं वातावरण एक नंबर असते खरं तर. हे बघा कसलं पाणी धावत आहे, मला दिसत असं. हे बघा. आणि आता वड्याचं काम केलंय. आणि आमच्या पेरणी गावचं वातावरण बघा किती मस्त झालंय, एकदम कडक मध्ये का नाही. आणि लय पाणी एवढ्याला 12 महिने पाणी असतं तसं म्हणलं तर. कसं सीन आईला, गाव ती गाव असते वय शेवटी, विषयच नाही. आणि अशा गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथंच थांबवतोय तुम्हाला. आपलं आमच्या गावातला हा वडा दाखवला आणि भीमा नदीचं रौद्र रूप पण दाखवलं. हे असेच नदी नाल्यांचं पाणी, सगळं वड्याचं पाणी नद्यांना मिळतंय. आणि 3 नद्यांचा संगम असल्यामुळं भरपूर अशी पाण्याचा साठा भरपूर चाललेला आहे. खाली धरणं याचे बंधाऱ्यांचे दरवाजे वगैरे उघडलेले आहेत. तर चला आपण आता इथंच ब्रेक घेतोय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गावाकडच्या काही गोष्टी माहिती करून घेण्यासाठी किंवा गावाकडचं वातावरण पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चलो बाय. हे पहा